राजने थोडे वाकून प्रियाच्या कमरेवर ओठ टेकवले। आता तर प्रियाचे तोंड उघडेच राहिले। पाल पाहिल्यानंतरही तिची अशी अवस्था झाली नव्हती। आता पुढे तुम्ही हे काय करताय? प्रियाने दोन्ही हातांनी राजचे डोके धरत म्हटले। प्रत्युत्तरादाखल राजने प्रियाच्या दोन्ही तळहाताचे चुंबन घेतले आणि नंतर पुन्हा तिच्या कंबर, हात आणि खांदे, नंतर प्रियाच्या मानेचे आणि गालांचे चुंबन घेतले आणि शेवटी प्रियाच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, काही नाही असे म्हणत तो आंघोळ करायला गेला आणि प्रियाने तिच्या ओठांना स्पर्श केला। ते इथे द्यायला तर विसरले। मग जेव्हा तिला हे लक्षात आले तेव्हा तिने स्वतःला थप्पड मारली आणि पटकन खोलीतून बाहेर पडली। काही वेळाने राजने आंघोळ केली आणि तयार झाला। प्रियाला सांगून वरच्या मजल्यावरच चहा आणि नाश्ता मागवला। राज खोलीत बसून नाश्ता करत होता आणि प्रिया त्याच्यासमोर बसून त्याच्याकडे पाहत होती। तू मला असं का पाहत आहेस? जसं पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीस? प्रियाकडे पाहत राज म्हणाला। राज! पहिल्यांदाच राजसमोर प्रियाचा आवाज इतक्या मोठ्याने आला। राजचे हातही थांबले आणि तो फक्त प्रियाकडे पाहत होता। सकाळी सकाळी असं काहीही बोलू नका। अरे देवा, थांबा, मी तुमची वाईट नजर काढते, असं म्हणत प्रिया उभी राहिली, पण राजने तिचा हात धरला। काय झालं आणि तुला वाईट नजर का काढायची आहे? राज प्रेमाने म्हणाला। मग तुम्ही असं का म्हणालास की मी तुम्हाला पुन्हा कधीच पाहू शकणार नाही? असं कोणी वाईट बोलतं का? प्रिया रागाने म्हणाली। हाच प्रॉब्लेम असतो बायकांचा, त्या जास्त ओव्हर रिॲक्ट करतात। मला काहीही होणार नाही, फक्त शांतपणे बस इथे। नाही, मला वाईट नजर काढावी लागेल, प्रिया तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, पण राजने पुन्हा तिचा हात घट्ट धरला आणि तिच्याकडे पाहत डोळे मोठे करत म्हणाला, बस खाली। बिचारी प्रिया तोंड पाडून खाली बसली आणि राज पुन्हा नाश्ता करू लागला, पण प्रियाचे मन गोंधळले होते। तिने लगेच राजचा डावा हात धरला आणि त्याची करंगळी थोडीशी चावली आणि मग फरशीवर हळूहळू थू थू केलं। तू हे काय केलंस? राजने विचारले। मी तुमच्यावरील वाईट नजर काढून टाकली आहे। माझी आई म्हणते की ही एक इन्स्टंट पद्धत आहे। प्रियाचे उत्तर ऐकून आज पहिल्यांदाच राजला स्वतःवर कंट्रोल ठेवता आले नाही आणि तो हसायला लागला। तुम्ही का हसताय? तुझ्या कृती विचित्र आणि मजेदार आहेत म्हणून मला हसायला आलं। तुम्हाला माझं प्रेम विचित्र वाटतंय का? प्रिया निराशेने म्हणाली। मी असं कधी म्हटलं? राज रुमालाने चेहरा पुसत म्हणाला। मला कळतच नाही तुम्ही काय बोलताय ते। मला फक्त तुमचे बोलणे ऐकायला आवडते। मग मी तुला ओरडतो तेव्हा तुला वाईट का वाटते? राज उठून घड्याळ घालत म्हणाला। ओरडल्यावर तर वाईट वाटणारच ना, प्रिया निरागसपणे म्हणाली। अच्छा, तर असं आहे? केस विचारताना राज म्हणाला। असंच आहे। तर आता तुम्ही मला ओरडणार नाही ना? प्रिया पटकन म्हणाली। हे ऐकून राजने आपले डोके मागे वळवले आणि एक भुवई उंचावली आणि प्रियाकडे पाहू लागला। मला खुश करण्यासाठी ते हो म्हणत नाही की मी आता तुला ओरडणार नाही म्हणून, प्रिया हळूच कुरकुरली। तुझ्या हृदयाच्या नावावर बिल नको फाडू। तू अशा गोष्टी करू नको की मला तुला ओरडावे लागेल, राज तिच्या समोर उभा राहून म्हणाला। तुम्ही ऐकले आहे का? तू मला ऐकवण्यासाठीच तर बोलली होती आणि आता मला उशीर होत आहे, असं म्हणत राज खोलीतून बाहेर पडला आणि त्याच्या मागोमाग प्रियाही खाली आली। सर्वांना भेटून चला येतो असं म्हणत राज निघून गेला आणि प्रियाही त्याला सोडायला बाहेर आली। तिला राजला विचारायचं होतं की तो रात्री कधीपर्यंत परत येईल, पण तो रागावेल या भीतीने तिच्यात धाडस होत नव्हतं। मी रात्री 10 वाजेपर्यंत येईन। राजने हे बोलताच प्रियाच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि राज त्याच्या गाडीत बसून निघून गेला। दुपारची वेळ। मी गीताला तर तिच्या मावशीकडे पाठवले आहे आणि रुद्रला पण उद्या लग्नाला जायला सांगितले आहे, नाहीतर त्यांना वाईट वाटेल। राजेश्वरी यांनी तिथे बसलेल्या राधाला आणि प्रियाला हे सांगितले। ताई, फक्त त्या दोघांनीच नाही तर तुम्ही, भाऊंनी आणि प्रियाने जायला हवे। राजने आधीच नकार दिला आहे। मी आणि प्रीतीचे वडील प्रीतीसोबत राहू। तुम्ही लोक जाणे महत्त्वाचे आहे, नाहीतर ते चांगले दिसणार नाही। राजेश्वरींनी सुरुवातीला नकार दिला, पण नंतर प्रियाने त्यांना मनवलं आणि सांगितलं की मीही घरीच राहणार आहे। तू पण जा ना प्रिया, मी आहे प्रीतीजवळ। नाही काकू, मी पण तुमच्यासोबत राहीन, प्रिया म्हणाली। राधा, समजून घे थोडंसं की तिचा राजही येणार नाही ना, राजेश्वरी हसत म्हणाल्या। अरे हो ताई, मला याची आठवणच राहिली नाही, पण ताई बरोबर बोलताय ना प्रिया, राधा प्रियाला चिडवत म्हणाल्या। नाही, असं काही नाहीये, प्रिया इकडे तिकडे पाहत म्हणाली आणि संधी मिळताच ती तिथून निघून गेली, कारण तिला पाहून सगळेच राजच्या नावाखाली तिला चिडवत असते।
दुसरीकडे राज हॉटेल आणि रेस्टॉरंट सांभाळण्यात बिझी झाला आणि त्याला प्रीतीच्या बोलण्याची आठवण राहिली नाही. आणि त्याने प्रियाला फोन केला. रात्री तो परत आला तेव्हा सर्वांनी एकत्र जेवण केले. प्रीती खोलीत आराम करत होती आणि त्याच दरम्यान राजेश्वरींनी राजला सांगितले की प्रिया देखील उद्या लग्नाला येणार नाही म्हणून. फक्त ती आणि राजचे वडील लग्नाला जाणार आहेत. जेवण झाल्यावर प्रिया बागेत फिरत होती आणि राज वरच्या खोलीच्या बाल्कनीतून तिला पाहत होता. काही वेळाने तोही बागेत आला आणि तिथे असलेल्या खुर्चीवर बसला. त्याला पाहून प्रियाही त्याच्या शेजारी बसली आणि म्हणाली, तुम्ही झोपले नाही अजून? माहीत नाही त्याला ही गोष्ट का वाईट वाटली की प्रियाला वाटत होते की त्याने झोपावे. मी इथे आलो तर तुला ते आवडले नाही का? तू म्हणत असशील तर मी परत जातो. अरे नाही, मी तर तुम्हाला असंच विचारलं आणि तुम्ही नाराज झाला. राज एवढंच म्हणाला. राज, मी खरंच असंच बोलले, प्रियाने राजच्या हातावर हात ठेवत म्हटलं. तू मला रोज विचारते की मी कधी येणार आणि आज मी लवकर आलो तर तू खोलीत येत नाही तर इथे बागेत फिरत आहे, म्हणून मला ते थोडं विचित्र वाटले. राजने आपला हात सोडवत म्हणाला. असं नाहीये, छान वारा वाहत होता म्हणूनच मी इथे आले. तुम्ही तर अगदी माझा मित्र साहिल सारखं बोलत आहात. प्रियाच्या तोंडून एका मुलाचे नाव ऐकून राजला जणू त्याच्या जीवाला आग लागली आहे असे वाटले. म्हणजे मी तुझा मित्र साहिल सारखा आहे? राज गंभीरपणे म्हणाला. नाही, तुम्ही जे आता मला म्हणालात ना, तोही मला असंच म्हणायचा की तू म्हणाली होतीस की तू उद्या शाळेत येशील तर तू का आली नाहीस? तू म्हणाली होतीस की तू आज शाळेत डब्याला हे आणशील तर तू ते का आणले नाहीस? तू माझ्यासाठी हे का आणले नाहीस? तू ते का आणले नाहीस? असे म्हणत प्रिया शाळेतील गोष्टी आठवून हसली. पण तिचे असे हसणे राजला दुखावले, कारण या हास्याचे कारण त्याला साहिल आहे असं वाटत होतं. साहिलसोबत तुझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत असं दिसतंय. राजने प्रियाकडे पाहिले आणि हलकेसे हसत म्हणाला. हो, कारण आमच्या ग्रुपमध्ये तो एकटाच होता जो सर्वांना खूप हसवायचा, प्रिया म्हणाली आणि पुन्हा हसू लागली. खूप छान, राज नाराजगीने म्हणाला आणि उठून घरात जाऊ लागला. अहो, काय झालं राज? प्रियाही त्याच्या मागे मागे धावली. खोलीत येताना प्रियाने त्याला 4-5 वेळा विचारले की काय झाले, पण राज काहीच बोलला नाही आणि शांतपणे येऊन बेडवर झोपला. प्रिया विचारत राहिली पण तो काहीच बोलला नाही. मग प्रियाला समजले की कदाचित साहिलचे नाव घेतल्याबद्दल तो तिच्यावर रागावला असेल, म्हणून तिने राजची माफी मागितली. राज, मला माफ करा, ते तर असंच मला अचानक आठवलं, कृपया रागावू नका, प्रिया राजच्या डोक्याला हात लावत म्हणाली. राजने तिचा हात झटकला. प्रिया त्याला सतत समजावून सांगत होती पण तो मान्य करत नव्हता. थकलेली प्रिया तिच्या बाजूला ओल्या पापण्या घेऊन झोपली. कूच बदलून तू त्याचे हसवणारे शब्द तर आठवत नाहीस ना? राज उपहासाने म्हणाला. राजने हे म्हटल्यावर प्रिया रडू लागली, पण त्याच्याकडे नाही वळली, कारण राजचे असे बोलणे तिला खूप वाईट वाटले. जेव्हा प्रिया त्याच्याकडे नाही वळली तेव्हा राजचा राग आणखी वाढला आणि त्याने रागाच्या भरात लाईट लॅम्पला खाली फेकलं. हा आवाज ऐकून प्रिया घाईघाईने बेडवरून उठली. तिने जमिनीकडे आणि नंतर राजकडे पाहिले, जो तिच्याकडे रागाने पाहत होता. राजचा राग नाईट लॅम्पवर निघाला होता हे प्रिया उभी राहून पाहत होती. प्रियाने थोडा वेळ राजकडे पाहिले, मग जमिनीवरून नाईट लॅम्प उचलला आणि त्याचा तुटलेला बल्ब साफ करायला सुरुवात केली. राज स्वतःवर कंट्रोल ठेवून हे सर्व पाहत होता, पण जेव्हा त्याला आता ते सहन झाले नाही तेव्हा तो पुढे आला आणि त्याला पुढे येताना पाहून प्रिया ओरडली. पुढे काच आहे, त्यावर पाय ठेवू नका. पण तोपर्यंत राजने त्यावर पाय ठेवला होता आणि काच त्याला टोचली आणि त्याचा थोडासा परिणाम त्याच्या चेहऱ्यावर दिसून आला. राज, टोचली ना काच तुम्हाला? इकडे या, मी तुमचे पाय पाहते. या इकडच्या साईडने, सावकाश, सांभाळून या. प्रिया पटकन राजकडे आली आणि म्हणाली. तिचे बोलणे ऐकून राज तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला, सांभाळायला तर मी सर्व काही सांभाळेल, पण जर ते तुझ्याशी संबंधित असेल तर मी स्वतःला सांभाळू शकणार नाही. मी काय केलं? मी साहिलचं नाव घेतल्यामुळे तुम्ही रागावला आहात की मी हसले म्हणून? प्रियाने संकोचून विचारले. काही नाही, हे बोलून राज थोडा लंगडत जाऊन बेडवर बसला आणि त्याच्या पायाकडे पाहू लागला. त्याच्या पायातून रक्त येत होते, पण दुखापत गंभीर नव्हती. प्रिया पटकन मलम आणि कापूस घेऊन त्याच्याकडे आली. राहू दे, काही नाही लावायचं मला, राज तिला थांबवत म्हणाला. रक्त येत आहे राज? प्रिया दुःखाने म्हणाली. हो, जर काच टोचली असेल तर रक्त नक्कीच येईल, यात नवीन काय आहे? मला माहीत नव्हते की विनोद आठवला की हसत नाहीत हे. मी आता याच्यापुढे हसणार नाही, फक्त आता औषध लावू द्या. तर तुला वाटतंय की मला तुझ्या हसण्यात काही प्रॉब्लेम आहे? राज चिडून म्हणाला. हो, प्रियाने सांगताच राज तिच्याकडे पाहू लागला. की साहिलचं बोलणे त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम आहे? साधी भोळी प्रिया म्हणाली. हो, राजने उत्तर दिले, पण तो तर फक्त माझा मित्र होता.
माहीत आहे मला. अच्छा, तुम्ही त्या शाळेत शिकलात का? प्रिया पटकन बेडवर बसली आणि रस दाखवत म्हणाली. तिचे ऐकून बिचारा राज त्याच्या पायातील वेदना विसरला. तिच्या इतक्या साध्या भोळ्या निरागसतेला सांभाळणे त्याला कठीण झाले. जो काही काळापूर्वी म्हणत होता की मी सर्व काही सांभाळू शकतो. मला मलम दे, मी ते माझ्या पायांना लावतो. राजने मलम हातात घेत म्हटले. जर मी ते लावले तर तुमचे दुखणे बरे होणार नाही का? प्रिया बोलल्याने राज स्तब्ध झाला आणि त्याला आता त्याची चूक आणि त्याचा राग किती चुकीचा होता हे कळले. खरी गोष्ट तर ही होती, तो जेलेस फील करत होता. लाव, राजने तिला मलम देत म्हटले आणि प्रियाने त्याला व्यवस्थित मलम लावले. राज तिला काहीतरी बोलणार इतक्यात प्रिया पटकन म्हणाली. तुम्ही माझ्याशी बोलत नव्हता म्हणून मी कूच बदलून रडत होते. मी कोणाची तरी आठवण काढून हसत नव्हते. हे बोलत असताना भोळीभाळी पुन्हा रडू लागली. राजला स्वतःवरच राग आला की त्याने हे काय म्हटले आणि प्रियाला रडताना पाहून त्याला प्रियाचे रडणेही आवडले नाही. इकडे ये, राजने प्रियाला स्वतःकडे बोलावले. नाही, मला झोप येत आहे असे म्हणत प्रिया तिच्या जागी गेली आणि साडी चेंज न करता झोपली. राजने स्वतःला मागे ओढले आणि बेडला पाठ टेकवून बसला आणि पाय लांब केले. तुला कपडे बदलायचे नाहीत का? राज आता तिला चिडवण्याच्या मूडमध्ये होता. नाही, प्रिया म्हणाली. साडी तुला टोचणार नाही का? राज म्हणाला. नाही, प्रिया त्याला बोलली. तू म्हणत होती की तुला झोप येत आहे, मग तू का जागी आहे? हो, झोप हळूहळू येत आहे. तर तोपर्यंत तू जागी राहशील का? झोप येत नाही तर मी काय करू? पण आताच तू म्हणालीस की तुला झोप येत आहे. बिचारी प्रिया हार मानून उठून बसली आणि म्हणाली. हो, मला झोप येत नाहीये. तू नाराज आहेस का? राजने हसू आवरण्याचा प्रयत्न करत म्हटले. हो, पण मला माहीत आहे की तुम्ही मला मनवणार नाही. का? राजने विचारले. कारण तुम्ही स्वतःच तसे सांगितले होते. प्रिया. अच्छा. राज. होय, तुम्ही विसरलात का? प्रिया म्हणाली. नाहीतर. राज. मग का विचारलं? माझी इच्छा. राजचे बोलणे ऐकून प्रियाला चक्कर येऊ लागली आणि ती चिडून गप्प बसली आणि राज मनातल्या मनात हसत होता. प्रियाला असं त्रास देण्यात त्याला मजा यायची. थोडा वेळ गप्प राहिल्यानंतर प्रिया पुन्हा झोपायला निघाली तेव्हा राज पुन्हा बोलला. तू लग्नाला का जात नाहीस? प्रीती दीदीची काळजी घेण्यासाठी मी घरीच राहीन. पण काकू घरीच राहतील ना? हो, मीही इथेच राहून त्यांना मदत करेल. मला वाटलं होतं की तू माझ्यामुळे जाणार नाहीये. राज म्हणाला. तुमचं बरोबर आहे. म्हणजे तू माझ्यामुळे जाणार नाहीस का? मी दोन्ही कारणांमुळे जात नाहीये. माझ्याशिवाय तुला चांगलं वाटत नाही का? तुमच्याशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही. आणि मी चांगला वाटतो की नाही? मी तुमच्यावर प्रेम करते. मला तुम्ही आवडत नाही तर मला तुम्ही खूप खूप आवडतात. गुड. आणि तुम्हाला मी आवडते की नाही ते तोंडी सांगणे माझ्या स्वभावात नाही. मग कृतीतून सांगा. प्रिया ही रागात म्हणाली. जाऊन झोप. आता झोप येत नाही का? राज झोपत म्हणाला. खूप जास्त येत आहे. प्रिया चिडून म्हणाली आणि झोपण्यासाठी वळली. थोड्या वेळ वाट पाहिली पण जेव्हा प्रिया काहीच बोलली नाही तेव्हा तो तिच्याजवळ गेला आणि तिला पाठीमागून मिठी मारली आणि झोपला. प्रिया रागाने हात बाजूला करू लागली पण राजची पकड अधिक मजबूत झाली आणि त्याने प्रियाला स्वतःकडे वळवले आणि तिच्या ओठांवर हलकेच किस केले आणि म्हणाला. ही जागा सकाळी किस करायची राहिली होती. चिडलेल्या प्रियाच्या चेहऱ्यावरील भाव जरजर बदलले. ती इकडे तिकडे पाहू लागली. राज मग हाताने तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत. मला तुझ्या ओठांवरून माझे नाव म्हणजेच राज ऐकायला आवडते आणि आज पहिल्यांदाच या ओठांनी हसून दुसरे नाव घेतले. मला ते सहन झाले नाही. राज इतक्या हळुवारपणे बोलत होता की प्रिया त्याला मिठी मारून बसली. राजने केलेला सर्व कर नंतर जेव्हा तो त्याचे प्रेम व्यक्त करत असे तेव्हा ती वितळून जायची आणि तिला राग आला हे आठवतही नसे. राजने प्रियाला काही वेळ आपल्या मिठीत घेतले आणि मग तिला विचारले. तू स्वतः कपडे बदलशील की मी तुझ्यासोबत येऊ? मी जाते ना, प्रिया पटकन म्हणाली आणि उठली. ती कपाटातून तिचा नाईट सूट काढत होती तेव्हा राजने तिला पटकन म्हटले. पहिले बघ, बाथरूममध्ये पुन्हा पाल तर नाहीये ना? हे ऐकून प्रियाने तिचा विचार बदलला. मी अशीच झोपू? नाही. मग तुम्ही मला आठवण का करून दिलीस? मला काय माहीत की तू इतकी भित्री आहेस. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? इथेच कपडे बदल. राजने हे खोडकर स्वरात म्हटल्यावर प्रिया लाजली. तिला लाजताना पाहून राजची इच्छा वाढली आणि तो तिच्याकडे सरकला आणि प्रियाच्या कानात खुजबुजला. आता तर मला तुला मदत करायची आहे. आणि यानंतर प्रियाने स्वतःला राजच्या स्वाधीन केले. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.